समाधी घेतली म्हणून मी रडतच नाही, देव रडले म्हणून मी रडत नाही. मग एवढा मोठा हिरा ज्या आईनं कुशीत ठेवला, ती आई किती मोठी असेल याचं मला रडायला येते. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव. काय बोलायची भाषा आहे महाराज. म्हणून मरेपर्यंत आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती. लई येण्यावानी करू नका. संपलं पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, तुमच्या प्रारब्धात जी गोष्ट असेल ती तुम्ही आनंदाने भोगा. ही भगवंत सेवा आहे. या महाराजांच्या प्रारब्धात वाजव नाही, या महाराजांच्या प्रारब्धात वाजव नाही, यांच्या प्रारब्धात गायन आहे आणि माझ्या प्रारब्धात कीर्तन आहे. ज्याचं त्याचं काम ज्याने त्याने केलंच पाहिजे. तुम्ही सगळं बदलाल, प्रारब्ध बदलू शकत नाही. जगाच्या बापाचा जन्म जेलमध्ये झाला, प्रारब्ध आहे. तुम्ही कोण टिकूजी लागून गेले? तुझ्याकडे काय आहे याडपटा? ज्याची लंका सोन्याची होती तो मिळाला आणि तू टपरीने येतो कुठं? तू असं येडेवानी काय करतो? त्याची लंका सोन्याची होती, तू एका दोनच अंगठ्या आहे तरी पण तू वाट फिरतो, भातवाड मटकीवाड भातो. तू येड आहे का काय? ऐका नीट. जगाचा बाप जन्म जेलमध्ये झाला. एखादा जन्म जेलमध्ये तर एखादा जन्म राजवाड्यात, एखादा जन्म दिवसा बाराला तर एखादा जन्म रात्री बाराला, एखादा जन्म भर उन्हाळ्यात तर एखादा जन्म भर पावसाळ्यात, एखादा जन्म अष्टमीला तर एखादा जन्म नवमीला. आणि जो उद्या एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, राम कधी आयुष्यात हसला नाही आणि कृष्ण कधी आयुष्यात रडला नाही. त्या रामाच्या आयुष्यात हसायजोगं कधी झालंच नाही, कायम दुखणं. आयुष्यात महाराज जन्माला यायच्या अगोदर बाण मारला त्या पोराला, श्रावण बाळाला, शाप बसला राजाला. झालं इकून तिकून पुत्रकामेश यज्ञ करून मिळवली बायको. ती रावण उठलं, त्याचे घेतल्या बरगाड्या मोडून मिळवली सीता. मोडल्या बरगाड्या त्याचे 3. बरं ते फुगीर होतं, त्याला बोलवेलच नव्हतं. ते जनकाला रावण म्हणलं, का रे एवढ्या मोठ्या स्वयंवराला तू मला का नाही बोलवलं? अरे इंद्र जनक हुशार, एकच वाक्यात काम केलं रावणाचं. जनकाने सांगितलं, एवढं किरकोळ धनुष्य उचलायला तुमच्यासारख्या विद्वानाला बोलवणं अपमान. हे फुगलं, घेतल्या बारगाड्या मोडून 2-4. इकून तिकून रामानं बायको मिळाली, आईची बुद्धी बदलली, चला वनवासाला गेले. इकून तिकून दशरथ मिळाला, भाऊ गादीवर बसला, हागडी वनवासातून आला. आलं इकून तिकून गादीवर बसायचं, गावातलं म्हातारडं उठलं. गावाला गेलेली बायको घरात घ्यायला, मी का राम आहे का? दिली सीता सोडून. सीता गरोदरवती सोडून दिली, झाली 2 पोरं. काय बोलायचंय महाराज. रामाच्या पोरांची लोकांनी लावली होती भाऊ. ही लोक मिली नाहीत अजून, ही फक्त आडनाव बदलून जन्माला आली, नाही तर टोळी तीच. फक्त तांबड्या गायला काळं वासरू झालं, नाही तर खान मिळलं नाही. ते म्हातारड्या बॉम्बाला काय प्रारब्ध राहत महाराज, काय प्रारब्ध आहे खरंच. तुम्ही विचार करा. गादीवर बसायचं, पोरानं धनुष्य लावलं, बापावर लावलं का नाही? स्वतःच्या पोरानं बापाला धनुष्य लावलं आणि पोरग म्हणलं, माझी आई पतिव्रता असताना ज्यानं अरण्य सोडून दिली त्याचा बदला घ्यायला आलो मी. 2 बाजूनं 2 पोरं. ती सीता पळत आली, म्हणली, भाऊ धनुष्य घालू घेतो बाप्या. पुढं झट्टे करीत बसा. आयुष्यभर त्या बिचाऱ्याच्या नशिबी दुखणं. हा गाड्याचा जन्म जेलमध्ये झाला, पण हा रडला नाही, हा नांगाटच होता. आले तर शिगिराई कहाणीतच आला, पुन्हा त्यांना ताणच नाही. ते राम थोडा विचार करायचा, पाहू बुवा. एखाद्या काही विचार नव्हता. उठली पुतना कार्यक्रम, उठला बाबळभट कार्यक्रम, जो भेटन त्याचा. त्यामुळे हे रडलं नाही, हसत राहिलं गडी शेवटपर्यंत. पण ऐका महाराज, त्याचंही प्रारब्ध असं होतं, सोन्याचा मणी चोरल्याचा आलाच. आता ऐका प्रारब्ध कसं राहतंय. गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला. शुद्ध आहे ना तुम्ही? गाया वळणारा कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि त्याचा सक्का मित्र भेटाय गेला, पोये बांधाय फडके नाही. आता काय बोलायचंय. हे काय एकाला मित्राला सक्का मित्र भेटायला जायचं, फडके नाही, पोये बांधायला फडके नाही, इकून तिकून घेऊन गेला.
द्वारपाल उघडा म्हणून आज जाऊ दे ना. अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है। अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ रहा है, इधर पे सुदामा गरीब आ रहा है। अजून पर्यंत शबरी के बे सुदाम जी की चावल, शबरी के बे सुदाम जी की चावल, मीठे मीठे राजाई उद्धव जी चल बिगुरा कर लावे, उद्धव जी चल बिगुरा कर लावे। शबरी के सुदाम शबरी के बे सुदाम जी के चावल, रुद्र रुद्र एक वारकऱ्यांच्या वाक्य पाठे पहा. योगिया मुनिजन ध्यानी. आता इथं ऐका बरं का. सुदाम्याचे पोहे, शबरीचे बोरे, विदुर काकाच्या कन्या खायला, आणि दुर्योधन टेबल लावून बसलं देवाला जीव घालाय. 56 पदार्थ केले. देव म्हणले ज्याला घालायचं त्याला घाल, तो ऐकतच नाही आमचं तुझं. म्हणून अति श्रीमंताच्या घरी कधी जाऊ नये जेवायला, आणि त्या अवलादीला आपल्या घरी बोलू नये. ते नुसतं म्हणतोय मी एक खात नाही. तू खाऊच नको काय, ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्यायचा. नको त्या हलकटांना काय जीव घालायचं. जे उताटून गेले त्यांना काय जीव घालणं. ज्याला अन्नाची गरज आहे त्याला घाला. मला शब्द सांगायचा होता. एकाचं प्रारब्ध असं आहे तर एकाचं प्रारब्ध असं आहे. एका बापाला 3 पोरं, एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली, आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या कवा झाल्या. कारण हा गडी उठलाच नाही. उठला तर तलाठी सापडला नाही. प्रारब्ध आहे. काहींना पैसा मोजता येईन, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींनी इतका प्रयत्न केला नाही झाले. 3 सख्या बहिणी केल्या, तिन्ही फेल गेले, नाही जमलं. हो, जमिनी एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे. जमिनी एक आहे, पाणी एक आहे, फुटबॉल एक आहे, मोटार एक आहे, वाफे 3 आहे. पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, कारल्याला गेलं कडू झालं, आणि उसाला गेलं गोड झालं. एका खाणीतले दगड आहे, एकावर लिहिलंय नारळ येथे फोडा, एकावर लिहिलंय चप्पल येथे काढा, आणि एकावर लिहिलंय मूर्तीला स्पर्श करू नका. तिन्ही दगडाचे, मूर्ती दगडाची. नारळ हे ज्याचं त्याचं काय प्रारब्ध आहे. काही पुरींनी बापाच्या घरी इतक्या मजा हल्ल्या का जेवलेलं ताट धुवायचं नाही, असं लुटून द्यायचं. तिला असा नवरा मिळाला, दुसऱ्याची भांडे घासाय गेली. आणि काही पोरींनी बापाच्या घरी इतके कष्ट केले. शाळेत नोटीस आली 100 रुपये भरान सहलीला चला. त्या मुलीने सांगितलं माझी आई सहलीला मला पाठवेल, पण माझ्या आईला कोणाच्या तरी शेतात कामाला जावं लागेल तेव्हा 100 मिळतील, मला सहलीला जायचं नाही. तिला असा नवरा मिळाला, कमराला कपाटाच्या चाव्या आल्या. हित प्रारब्धा आदीन, हित प्रारब्धा आदीन, अन्नमान धन, अन्नमान धन, हे तो प्रारब्धा आदीन, हे तो प्रारब्धा
वाचोनी सोबतून घे कीर्तनातलं पहिलं वाक्य जिरती फायनल झालं. दुसरं वाक्य ज्याचा त्याचा काय प्रारब्ध आहे, बरळायचं नाही. आणि तिसरं वाक्य सांगतो आणि लगेच अभंगात बसतो. पाया पडून सांगतो, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे कालही खरं होतं, आजही खरं आहे, उद्याही खरं आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे, आमुष आहे. आज माझ्या तोंडातली वाक्य भोगावं लागतात. आजच्या कीर्तनात महिला पुरुषांना पाया पडून तुमचा मुलगा म्हणून एकच वाक्य सांगतो. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग आला तरी पाया पडून सांगतो, आज फक्त रोग 2 मिनिटं राग आकळा, आयुष्यामध्ये तुमचा लय मोठा फायदा होईल. लय मोठा फायदा. कोणाला आकळा? कोणाला आकळा? आकळा येऊ द्या. राग राग येऊ द्या, राग येणारच आहे, पण त्याची फळं फार वाईट आहे. 2 मिनिटाचा राग आहे, हो द्या नवरा बायकोचं भांडण. थोडा टीव्हीचा आवाज मोठा करा, भुकू देतील, थोडं भुकू द्या. ती पिसळली का बायको गप्प बसणार नाही का? यानं लगेच उचलून आपटली, मेली ना, फरशी होती. 28 वर्ष जाऊन बसला. आज जेलमधले 60% आरोपी फक्त क्रोध ना कळल्यामुळे आहे. आणि असं उत्तर द्या मला आता, आरोपीला जेलमध्ये गेल्यावर पश्चाताप होत नाही? होतो. गजावर डोकं आपटून रडत होतो, पण वेळ निघून गेली. तुम्ही जर आज एवढं वाक्य ऐकलं ना माझं, तर जाऊ द्या, माझ्याही जन्माची सफलता होईल आणि तुमच्याही जीवनाची सफलता होईल. खरं सांगू, तुम्ही जर राग आकळवला ना, तुम्ही देवच झाले हो. वव्या सांगतो तुम्हाला, 3ऱ्या अध्यायातल्या वव्या. वव्या किती भयानक आहे पहा. वव्या पहा कशा आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. 3ऱ्या अध्याय शेवटच्या वव्या आहे. जळेविन बुडविती, आगीविन जाळीती, दोरेविन बांधिती, चिखलेविन. कशावरून? विषय तुदंत धन नारायण, विषय Jai Ram
पुढं अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. म्हटलं विषय आजच्या कीर्तनाला आपले 3 वाक्य फायनल झाले. कुठे? एक जिरती, लय दिवस चालत नाही ते. सत्ता संपत्ती हे लय दिवस चालत नाही. कारण उत्तर आहे त्याला 17व्या अध्यायात. वार्य वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वारं वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि 90% लोक, मी मग सांगितलं 100 मध्ये 70 लोक येडेत आणि राहिलेले लोक शास्त्र पाळीतच नाही. हो, टपुऱ्या माण्याची माळ गळ्यात आणि पुरीचं लग्न एकादशीला. इतकी हलकट क्वालिटी. तो म्हणला का रे बा म्हणे बामणान तिली बामण आमुशाल देईन, तुला लाज नको का? तू भजन तू अभंग म्हणतो ना एकादशीशी अन्नपान ते श्वान विष्टे. आणि पाया पडून सांगतो मी, तुमच्या मुलासारखं कोणतंही कार्य करायचं असेल तर द्वादशी सारखी पवित्र तीत नाही. विहीर खोदायची द्वादशी, वास्तुशांती द्वादशीला तीच सुद्धा पाहू नका. लग्न करू नका कोणत्याही महिन्यात, कारण प्रत्येक द्वादशीला प्रदोष असतो. आपली येडे एकादशीला लग्न करते. अरे करू नको होऊन जाईन. पैशाची गमेंट आहे. गमेंट कशी ते होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. तुला जर समजतच नाही माणसं काय म्हणत्या. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजामू करू, नाही त्यांना खिचडी करू. पण लगीन केलंच त्यानं उतटलं ते सुनच गरोदर निघली. मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली माझी अक्कल. आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना, पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात. ऐका ओवी कोणती? वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे, पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला मेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं. लग्नाचे पैसे भरून दिला अख्खी. रोग घे शंभड्या, रोग रोग द्यायला काय हरकत आहे? त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येणे का? पण ये काय बा, कोणी माना अथवा नका मानू, पण शास्त्र शास्त्र आहे. आता लोक पाळीत का नाही? गमेंट पंचीरती. 1 प्रारब्धाप्रमाणे राहा आणि 3 राग आकळा. 3 शब्द जरी आजच्या कीर्तनातले झाले आणि एवढे जर पाळले महाराज तर देवालाही जायची गरज नाही. काय देव चोळीत बसता. गुरुवार संपले का? संपले आज? बरं झालं. काय बावळ्याचा बाजार चाललाय महाराज. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, तुम्ही इकडे उद्यपना घालत्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. 2-4 कुत्रे त्याच्या माग पिशीच नेली कुत्र्याला. लिंबूच घेऊन आला, लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. महाराज इतकी सुंदर ओवी आहे 4थ्या अध्यायात. अरे जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुशी काही. हे कुठं चालतं का महाराज? कोणी उठायचं महापोऱ्या पाखवात करा, कोणी उठायचं महापोऱ्या कीर्तन शिकवा, असं चालत नाही महाराज. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं.
तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करत कापायला आडवं येतं पण पोसत लई पवित्र ते कुळ पावना तुझ्या 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 ते हरीचा दास जन्म घेती ते हरीचा बीज काढिले निर्वाळीये भूमी पेरिले ते सांडी विखुरी गेले ते काही फिट बसलं काम पुन्हा वळवळ नाही करत महापोर हलकट का म्हणाल कमी तोच कशाला ईडी पोरं निघल्यावर तू लाख करे रखवाली तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाले तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा आता घरी म्हणतच जायचं पिंजरा किती लबाड्या कर येड्या पिंजरा अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे ओवी ऐका 7-8व्या त्यातली भिंतीवरचं चित्र शोभून दिसतं पण भिंत आहे तवर पडून गेली या भिंती चित्राची होई माती हे कसं आहे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा
आणि जे लिहिलेलं आहे त्याला 18व्या अध्यायामध्ये 100 नंबरची ओवी अशी आहे. देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्याला 101 नंबरची ओवी अशी 18व्या अध्यायात ललाटीचे लिहिले ते काही केलं न मोडेगा. पण हे सगळं घडेल पण कधी? ज्ञानोबा यांच्या 15व्या अध्यायात 35 नंबरची ओवी अशी आहे. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 497 नंबरची ओवी अशी आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चंचल आहे चित्त चंचल आहे चित्त, ताब्यात नाही मन, निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो जड झडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाग जे पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो. बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे. 13व्या अध्यायात अशी ओवी आहे. अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञानराय म्हणले आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कुठं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा एका उताना करावा. काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे याला बेवडा असे म्हणतात. ते काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय साधू देवाकडे मागत नाही. इथं पण आलतो पण हे 3 वाक्य आयुष्याची शिदोरी. रागा कळला दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू खाय. लोकांना वेळ नाही. लोकांना लई शेट भिकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे का काय? कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धेंडत आणि तुझी 47ची अगरबत्ती कुठं लावतो टॉन घ्या ना लाई का? आर्टला ऍडमिशन घे गणपती बुडवाय कामायची काय आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का आला करतो प्रयत्न. पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47 त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. काय उपयोग आहे? आता 6 शब्द मला सांगायचे म्हणजे माझं एक वाक्य फायनल होईल. साधू देवाकडे मागत नाही पण साधूला देव मागा म्हटल्याशिवाय. आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले यावर्षी आणि देवी प्रसन्न झाली. होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलती बरं का तुमच्याशी. आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका. बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले. एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही. सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. आणि देवीनं तुम्हाला 3 प्रश्न विचारलेत. ऐका बरं का बारीक. तुम्हाला स्वर्गाला जायचंय, नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचंय? पटकन बोला. तुम्ही म्हणाल तिथं मी ती मॉल नेऊन घालणार. तुम्ही हा म्हणा. आता देवी प्रसन्न आहे तुमच्यावर. बोला. तुम्ही म्हणणारे वैकुंठाला. शब्द नीट आहे का बरं का? आता यांचं म्हणणं काय? वारकरी मंडळी पुरावे लिहून घ्या. वैकुंठी जावया तपाचे सायार. 17व्या अध्यायामध्ये 3 तप आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानं होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. चला तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. त्याला नुसतं पुण्य चालत नाही. 9व्या अध्यायात ओवी आहे. पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य आपल्याकडे नाही आणि संपल्यावर खाली यावं लागतं. मग तर या पुण्याची पावटी सरे म्हणजे तुम्हाला स्वर्गाला जायचं नाही आणि नरकाला जायला पाप करावं लागतं. तुम्ही करीत नाही. आपण पाहुण्याला चहा देतोच बरोबर आहे. आदरतिथ्य करतो म्हणजे आपण पुण्य करतोय. म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही आणि वैकुंठाला जात नाही. मग उत्तर द्या मला. तुम्हाला जायचं कुठं?
आता एकच वाक्य सांगा, कुठंच जाऊ नका, घरात नीट राहा. संपलं तुमचं. आणि आता तुम्हाला देव तुम्हाला देव म्हणला, बोल भक्ता बोल. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना, मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग आपलं असंच आहे, 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं आणि त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला, बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. नालाय का, तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. भावपूर्ण श्रद्धांजली. गेले मंडळातून हे. आणि जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते, बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी असे असणार. तुम्हाला देव प्रसन्न झाला, लय मार्मिक उत्तर आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. आणि तुम्हाला जर सुख आलं तर तुम्ही भजन करू शकत नाही, म्हणून मोक्ष सुख हानू लाता. मग तुम्हाला जर मोक्ष नको, मुक्ती जर दिली तर प्रश्न असा आहे, पुन्हा जन्माला यायचंच नाही. मग ह्याच दे ह्याच डोळा, हे भजन व्यर्थ ठरेल, आनंद लुटता येणार नाही. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं. चपातीला हात लावला, सोनं. पप्प्याच्या आईलाच हात लावला, सोनं. सिद्धी लावी पिशे तया कोण पुसे. मग ऐका 6च्या 6 वाक्य. वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही, मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग पाहिजे काय? नलगे मुक्ती आणि धन संपदा, संत संग देई सदा. ए देवा, मला असं दान दे. हेची दान दे का देवा, 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 हेची दान दे का गुण गाईन आवरी, 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 गुण गाईन आवरी. ए देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथा. इथं लय मार्मिक उत्तर आहे बरं का. ए देवा पांडुरंगा माय बापा पंढरीनाथा, मला एकच करणार, तुझा विसर पडू देऊ नको. 3 शब्द सांगू. तुझं रूप माझ्या डोळ्यात राहू दे, तुझं नाम माझ्या कंठात राहू दे आणि तुझे पाय माझ्या चित्तात राहून. येणं लगे मुक्ती आणि धनसंपदा. हाच प्रश्न नामदेवरायाला विचारला. नामदेवराय म्हणले, माझी इच्छा एकच आहे, आकबला आयुष्य व्हावे तया कोळा. नाथबाबाला विचारलं, ते सांगले, हे मला त्याशी काही घेणं नाही. मग तुकाराम महाराज, तुमची इच्छा काय? तर मागण्याचे आणि काही मागायचं नाही असं दरिद्रेवानी. काय करू देवा, थोबाड सोडितो, काय करू देवा, पुरीचं लगेच जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, भात खाय अड्या. काही लोक देवालाच म्हणतात, काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले, पोरग होईन. देव म्हणले, बुटानं तोंड हाणू तुझं, तुला बायको मॅच द्यायची. भगवान गोपाल कृष्ण झोपेले,
एक जण आलाय, तो पायाजवळ बसला नाही, डोक्याकडे बसलाय. एक जण आलाय, तो पायाकडे बसलाय. गोपाल कृष्णाने डोळे उघडलेत, दिसलंय ते पायाजवळ दिसलाय. बसलाय तो अर्जुन आहे. बोल अर्जुना, काय पाहिजे? ही डोक्याकडचं उकेल म्हणला, पहिला मी आलोय. देव म्हणले यायला काय करतो, बसला कुठं, याला किंमत आहे ना. मला झोपेतून उठल्यावर मला पहिला कोण दिसलाय? अर्जुन. मग तू डोक्यात का बसला? काय होतं? 70चं म्हातारं बिन माळ करी आणि 4 वर्षाच्या नाताचा हरिपाठ पाडली. काय करतो ते 70चं ते घरात ठेवून नाग आणि कोपऱ्याला अडचण, त्याचा उपयोग काय? मग यांनी सांगितलं बोल तुझं मागणं काय? यांनी सांगितलं युद्धाची स्थिती आहे. देव म्हणले असं करा, ज्या बाजूने मी राहील त्या बाजूने शस्त्र बिस्त्र काही घेणार नाही, 4 गोष्टी ज्ञानाच्या सांगल आणि बाकी सैन्य तुला घेऊन टाक. तो म्हणला तुला एकट्याला नेऊन काय करू? सैन्य दे, जा घेऊन म्हणला. ते गेलं सैन्य घेऊन, अजून मागं नाही आलं. पाहता काय माहिती. आणि देव अर्जुनाला म्हणले तुझं काय? देव म्हणले अर्जुन म्हणला मला नक्की माहिती आहे, जिथं तो आहे. अरे चंद्र ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते विवेक दया ते धर्म संत ते ज्ञान ज्ञानी ते आत्मदर्शन सुमने ते वनेन भाग्य ते उल्हास. जिथं तू आहे तिथं जय आहेच. मी येड्याच्या नादी लागू कशाला? म्हणून बसलेली माणसांनी कधी ध्यानात ठेवायचं, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची. भंगार भुगार माणसाच्या नादी लागायचं नाही. 12वीच्या पोराची दुसती ग्रॅज्युएटच्या पोराशी पाहिजे, ते 9वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून येडही कशा नाही. मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशी करायची. पुढे जाऊन सांगा, मोठ्याशी दुश्मनी करण्यास सुद्धा कीर्ती आहे. बंबाजीने तुकोबाराला त्रास दिला तर ग्रंथात नाव आलं. रामेश्वराने तुकोबाराला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. विसोबा खेत्रानं माऊलीला त्रास दिला, ग्रंथात नाव आलं. मोठे जण लागा ते रावणाचं शिका, बायको पळावली पण देवाचीच, काय होईन ते होईन. फायदाच झाला, होईन म्हणजे काय? ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन. अहो त्याने घातलेच नाही तर फाडतो काय? तसं येडेवानी काय करतो? 27 लाखाचा बंगला बांधला आणि भांडे घासणारीचे पैसे बुडीतो ना. आलाय का? तुझ्यात घमेट असेल तर लाईट बीट बुडव ना, कसं अंगणात झोपतो माय. गरीबाला काय त्रास देतात? आणि आपली लोक आतापर्यंत कोणाला त्रास देतात? गरीबाला. तर सगळ्या समाजांमध्ये पाहिलं ना, सगळ्या क्षेत्रात, समाजात नाही सगळ्या क्षेत्रात कुणाला त्रास आहे? त्या भांडे घासणाऱ्या बाईचे खरीप कष्ट आहेत. 3ऱ्या मजल्यावर बादली भरून नेती, धुण्याची ओली, तिचे पैसे बुडीती. मरशाल का नीट? अरे उलट म्हणलं पाहिजे, बाई 100 जास्त घे, तुझी मुलं बाळ आहेत, तुझं उपजीविका याच्यावर आहे. त्या बिचारीला काय दुसरं साधन आहे? अरे ते तुमच्या भांड्यातलं उष्ट खाऊन जगती आणि तुम्ही तिचे पैसे बुडीता. मागून ना खिचडी फाटेल याची आणि पुढच्या लावून तो फाडून टाकेन. अरे मग ही कोण शिवीन? तू असं या देवाने काय करतो? वाक्याने डायकान पुढे चला. 15-20 वर्षापूर्वी ना महाराज कट्टर चोर होते, कट्टर. आता चोर सुद्धा भंगार आले हो. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईल चोर, टपरी फोडली गोवा चोरला. काय चोर आहे? एक दिवस जर तुम्ही 3 तास जर बातम्या ऐकल्या ना, झी 24 तास किंवा ABP 1 तासभर, तर माणसाचा मेंदू आपाप बंद होतो. आपाप नुसते चोर. पहा तुम्ही आता 2-4 दिवसापासून नुसते पैसे चोर निघालेत. टपरी फोडायचं बंद झालंय आता. आणि ही लोक चोऱ्या करायला का लागली माहिती का महाराज? या हरामींना कमी कष्टात फुकाट खायची सवय लागली. आता हे मुलानं 2 तास कीर्तन वाजवलं, मी म्हणतो 1000 रुपये घेतले. काय गैर आहे? घामाचे आहेत, त्याचे कष्टाचे आहेत का नाही? कष्टाचे का नाही? मग ज्याचे कष्ट जे असतील त्याला मिळालं पाहिजे. या हरामीने कामं करायचे नाही, कपडे भांडे कपडे घालायचे. पेट्रोल चोर, टायर चोर, मोबाईलचं दुकान फोडलं, चार्जर नेले फक्त. बंगरी चोर कशामुळे झाले? या हरामीला कष्ट करायची सवय नाही, फुकाट खायची फक्त. बापाची पेंट, कपडे भांडे कपडे घालायचे आणि त्याला खतपाणी आईचं. आईच सगळ्या टोळीची मुकादम आहे. आई मध्ये लय खोडी. पोरग दारू पेलं बाप हाणायला लागला का आलंच मधी. हाणू नका, आपल्याला काही लय नाही, एकची. आणि ते काही कायम पेत नाही, इतकी शहाणी. आणि वरून पोराला म्हणती त्यांचं ऐकू नको, त्यांचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे.
मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली. तू का नाही उलातली कुठं त्याने केली असती दुसरी. आता महिला म्हणलं मी तुमच्या मुलासारखं खरं सांगा महाराज, मी मरण ना तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल ध्यानात ठेवा. मरणार नाही 5-25 वर्ष, पण पाया पडून एक वाक्य सांगतो महिलांना, ऐकाल. महाराज म्हणून नाही ऐकत, महाराज म्हणून मरू द्या, उलथू द्या, महाराज मरू द्या, कीर्तन संपल्या. तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल. ऐकाल, तुमचा मुलगा म्हणून आयुष्यामध्ये तुम्ही काही करा महिला मंडळ, पण तुमचा मुलगा म्हणून एक वाक्य सांगतो, सांगू नये मी तुमच्या मुलासारखा आहे. फक्त तुम्ही नवऱ्याची प्रतिभा आहे ना, कधी मुला देखत खराब करीत जाऊ नका. मुला देखत वाईट बोलायचं नाही नवऱ्याला, कधीच कधीच नाही. खरं सांगतो तुम्हाला, तो कसाही जरी असला ना तो त्या घराचा खांब आहे. आयुष्यावर कष्ट केले त्याला फुकाट नाही मिळवलं. त्याला वाटलं नाही का माझ्या हातात कधी चांगलं घड्याळ असावा, त्याला वाटलं नाही का माझ्या गळ्यात एखादा तोळा सोना असावा. त्यानं आयुष्यभर मुलांसाठी कामाचं, आणि तुम्ही मूर्खासारख्या पोरांची बाजू घेऊन नवऱ्याची प्रतिमा खराब करता, ज्याचे त्याला पटत नाही. उलट पोराला बाप, पोराला हाणीत असेल ना बाप, आपण थांबायचं नाही तिथं, निवांत होऊ द्या कार्यक्रम, काय फरक पडला. जरा रेटून द्यायचं आणि मग म्हणायचं मी आहे ना. आलीच थोबाड वाशीत मध्ये, पुरीच्या हातात मोबाईल पाहिला आणि बापानं खाटकन कानपट्टी ठेवून दिली पुरीच्या. कशाला पाहिजे तुला मोबाईल, काय चूक केली त्यानं. आलीच, दम नाही काढीत ती, आलीच. असावा प्रसंगाला असावा प्रसंग आला प्रसंग. गेली बॉम्बल्ली पोर. खतपाणी कोणाच आहे, आईच. आईनं उलटी चापटू लागली पाहिजे. पण एक वाक्य सांगा, भाजीला तेल नसलेलं चालेल. तुमची मुलं बाळ जर चांगली निघली ना तर तुम्ही गल्लीने केव्हाही वरमान काढून चालू शकता. आणि तुमच्या घरातून सोन्याचा धूर निघू द्या आणि पोरं मूर्ख असू द्या, तुम्ही गल्लीने वरमान काढू शकत नाही. आपलं राष्ट्र जिजाऊचं आहे, आपलं राष्ट्र आई जिजाऊचं आहे, आपलं राष्ट्र आई तुळजाभवानीचं आहे, आपलं राष्ट्र अहिल्याबाई होळकरांचं आहे, सावित्रीबाई फुलेंचं आहे, जनाबाई मुक्ताबाई बहिणाबाईचं आहे. आपल्या मुलीच्या अंगात कपडे कसे आहेत याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. मुलीच्या अंगात 5,000चा ड्रेस असावा, पण हिंदू संस्कृतीला शोभेल असा असावा. आपली मुलगी घरातून बाहेर पडताना त्याचं किती अंग उघड आहे याची लाज तिच्या आईला वाटली पाहिजे. थोबाड फोडून टाकलं पाहिजे पोरीचं, फटकावली पाहिजे पोरगी. केस कोणीकडे आहेत, केस बघा, बांगडी नाही हातात, ठोंदे आहे 2-4 कान पडले, बांगडी घाल. केसांची स्टाईल बघ. आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज, तो देवयानी भांग्याला आणि पॉप आलाय. पॉप तो पॉप भांग इतका डेंजर आहे, त्याला मध्ये खड्डा आहे, पुढं झटका आहे, इथून इकडं पुढं झटका आहे. म्हणजे इकडं लसणाचा वाफ आहे, इकडं कांद्याचा वाफ आहे, मध्ये डोंगळा आहे, डोंगळा. मुलीचा मोबाईल तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कोण होतो घरात, कोण होतो. मग तिचा बाप म्हणला नाही रे बाबा नाही, आपण कुठे जन्माला आलोय. मेरे देश की धरती हो, मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे हो. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती हो. एकच उत्तर द्या, ए पटकन बर का. सोनं चांगलं का वाईट? वाईट द्या काढून.
माझे तरी 2-4 वर्ष निघतील. एवढं म्हणलं सहज निघतील. सोनं वाईट नाही मला म्हणलं, सोनं फार चांगलं आहे, सोनं फार चांगलं आहे. आपल्या बायकोच्या गळ्यात लय सोनं असं वाकली पाहिजे बायको. हां, कारण सांगा तुम्हाला, कारण सांगा, सोनं फक्त नीतीच्या डबीत ठेवा, धर्माचं कुलूप लावा, सोनं चांगलंच आहे. आपला देशच सोनेरी होता. वन होती, वनात झाडं होती, झाडांना फांद्या होत्या, फांद्यांना पानं होती, पानावरच्या चिमण्या मनात होत्या. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश के मेरा, वो भारत देश के मेरा, वो भारत देश के मेरा, वो भारत देश के मेरा. यहाँ सौर्या हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. आणि या भारताच्या मातीचा नागरिक प्रेम करत होता. हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, हे वतन तेरे दिल दिया है जान दे, हे वतन तेरे दिल दिया है जान दे, हे वतन देव मागणाऱ्याला देत नाही. गादीवर बसले आणि मागितलं, बोला काय पाहिजे. लक्ष्मणानं सांगितलं तुझी चरण सेवा, उर्मिलेनं सांगितलं तुझी तेरण सेवा, पण शेवटी राहिली ती शत्रुघ्नाची बायको श्रुत कीर्ती. तिने मागितले फक्त वल्कले. का? राज्य फुकट मिळणारे वल्कले पाहून त्याची पूजा केली जाईल. मग तुकाराम महाराज, मला तुमची इच्छा मला सांगा. देवा खरं सांगू, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची जित जाणत नाही, फक्त माझी एक इच्छा आहे. काय? हेची भावी माझी आस, 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 हेची भावी माझी आस.
आठी तीर्था आठी ब्रह्मण. मला काहीच नको. मग एक पुरावा ऐका. याची आम्हा करणे काम, याची भावी माझी, याची थोर भक्ती आवडते देवा. हेची माझी एकच इच्छा आहे. मी किती वेळा जन्माला येईल आणि किती वेळा मरेल, पण तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा सारावं. येईन मी जन्म याच साठी दे घेईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा घेईन मी जन्म यासाठी देवा सेवा तुझी चरण एक मार्मिक शब्द आहे. हेची व्हावी माझी आस. मला आयुष्यभर एकच पाहिजे की तुझा दास. आता इथे एक शब्द नीट ऐका बरं का. तुकोबारायाचा गाथा, ज्ञानेश्वरी, नाथांचं भागवत आणि वारकरी संप्रदायातल्या कोणत्याही माणसाला मी करतोय असं म्हणण्याचा अधिकार नाही. त्याला दास व्हावा लागेल. ज्ञानोबाराय असे म्हणले नाही का असं मी म्हणतोय. ज्ञानोबाराय म्हणले मला असं वाटतंय. तुकाराम महाराज म्हणले मला असं मी करतोय हे म्हणत नाही. आणि हा अधिकार फक्त दोघांनाच आहे, तुकोबाराया ज्ञानोबाराया वारकरी संप्रदाय संतांना. माझं म्हणणं जे आहे हे मी फक्त तुम्हाला सांगितलं पाहिजे. तुमच्यावर लादण्याचा अधिकार मला नाही. कारण त्याचा उपयोग नाही. 8व्या अध्यायात 200 नंबरची ओवी अशी आहे, लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड नाही होणार. 201 नंबरची ओवी अशी आहे, दुधाचं लोणी होईल पण त्या लोण्याचं परत दूध नाही होणार. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना 18 आणि 22ला, तुम्ही जर नोटात डुप्लिकेट छापायला लागले आणि या देवानी करायला लागले ना, एकदा कार्यक्रम झाल्यावर खानदानीत उतरायचे नाही परत. नाही नाही नाही, ही जी परत तुम्हाला काहीच करता येणार नाही. एक 22 वर्षाचं वय क्वाटरीमध्ये भंगारमादामध्ये जर गेलं ना तर म्हातारपणाला तुम्ही देवाच्या गळ्यात मुडकं घालून जरी पडले तरी तुमचं वाटूलच होईल. एवढं ध्यानात ठेवा. नाही नाही इथं चालत नाही न साला, नाही नाही इथं चालत नाही. मला लोखंडाचं सोनं होईल पण त्या सोन्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा तुमची जिंदगी बर्बाद झाली ना मला, आमचं काय, आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला आहे काय धंदा. आम्ही निघालोय पैसे कमवाय, तुम्ही लागली जमिनी काय, सुधारायचं कोणी. तुम्हाला काय आता आमच्या पुढे बसले का खरं आहे खरं आहे पटलं आपल्याला खरं आहे. मी निघून गेलो का धंदा आहे त्यांचा, असं नाही चालत. आणि असं इथून पुढे तरी आता चालणार. काळ फार वाईट आलाय, काळ फार वाईट आलाय. रक्ताचे राहिले नाही तर बाहेरचे कसे आपले राहतील. जी बहीण आपल्याला राखी बांधत होती ती जमिनीचे बाजार वाढलेत आपल्या विरोधात दावेदार आहे जेलमध्ये. आता बहीण जर भावाच्या विरोधात कशी दावा लावी ती तर ओवाळी ते भावराया हा सिनेमा दाखवायचा कोणला. पोरग जर गप्पा गप बापाच्या अगोदर मरत हे बाप, पोरं मेले बाप आहेत. पोरं मेले म्हणजे शिमेव नाही मेली, डीजे पुढं मिळालं ती धडाकलं ते सगळ्या पोरात मेलय जोरात बांधावरून कलटी मारून आलो या मिळालं ती. हो पोरं जर बापाच्या नाही नाही काळ फार वाईट येणार आहे. अजून 5 वर्ष नाही दावे बिवे सुद्धा बंद होणार. बापाचा दावा सुद्धा घालणार नाही लोक, दावा सुद्धा उगता देणार लोक बामणाला. पॅकेज कावळाय तू चान, भातही तू शिजव आणि चमनही तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर ठाकूर. ही माणसं इथून पुढच्या कालावधीमध्ये फक्त मातृपितृ सेवा करणारा, धर्माभिमान ठेवणारा आणि संप्रदायाची तत्व पाळणाराच माणूस सुखी राहील. मातृपितृ सेवा करणारा, धर्मतत्व पाळणारा आणि वारकरी संप्रदायाचे नियम पाळणार, बाकी त्यांचा सुपडा साप होणार. हो 300 रुपयाचा गुरुजी 36,000वर गेलाय तरी ग गावताच ग गांजाचा नाही झाला भाऊ. नाही हे दिवस कधी निघून जातील सांगता येत नाही. नाही भीष्म रडले पितामह, तू कोण आहे.
माणसं म्हणतात हे नाही, काही माणसं 15ची पेतल म्हणतात, आपल्याला कोणी नाद लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज? तो आपल्या कोणी नादी लागत नाही. अरे घाणीनं भरलेल्या गाडीला हॉर्न बसवायची काय गरज? लोक वासानं बाजूला जाते, त्याला हॉर्नची काय गरज? हे चालत नाही महाराज. हे काल होतं आज होतं असं नाहीये महाराज. हो, नवीन आणायचं काहीतरी. मोबाईल वापरते लोक, त्याचा किती वापर असावा, येडं होईपर्यंत येडे झाले लोक. कुठेही मोबाईल. प्रेत जळतंय, प्रेत 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 स्मशानात. काही अडपट इकून येत आणि काही इकून येत. मग इकडच्याला इकडे दिसतोय का नाही एवढं सांगा मला. नाही दिसत तरी यानं त्याला फोन केला, हॅलो पेटलं तुझ्या बाजूनं. हॅलो पेटलं तुझ्या बाजूनं. तो बेवडा होता, तो मला नुसता धोर निघतोय. मग हा म्हणला पेटो पेटो. आता काय पेटो काय? मोबाईल वापरावा, त्याचा वापर लिमिटेड असावा. 5 वर्षापूर्वी 6 वर्षापूर्वी एसटीत माणसं बसली, एका सीटावर दोघं बसली की कुठले हो 12वे गाव, गप्पा सुरू, ओळख चहा. उतरताना स्टँडवर. तर ते मोबाईलमुळं कोणी बोला